नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आज मी बीटाचा हलवा तुमच्यासोबत शेअर करत आहे। सर्वप्रथम बीट धुवून किसून घेतलेला आहे। आता आपण कढईमध्ये तूप घालून याला छान परतून घेऊ। आता यामध्ये आपण किसलेला बीटाचा किस घालून घेऊ। हा किस घालून छान परतून घेऊ। याला छान परतून घ्यायचं मिक्स होईपर्यंत तूप। नंतर याला झाकण ठेवून 5 मिनिटे वाफू द्यायचं, कारण वाफवल्यामुळे हा सॉफ्ट होतो व पाणी याचं पूर्ण शोषून घेते। आपण हलव्यामध्ये टाकण्यासाठी ड्रायफ्रूट तुपामध्ये परतून घेऊ, त्यामुळे हलव्याची चव छान लागते। तडका पॅन मध्ये मी 1 चम्मच तूप घातलेले, यामध्ये ड्रायफ्रूट परतून घ्यायचे। टाकत नसेल विलायचीमध्ये। हे पहा, पूर्ण पाणी याच्यामधलं शोषून घेतलं आहे। बंद करावं। आता आपण यामध्ये आपल्याला हवी तशी चवीला साखर घालून घेऊ। बीट हे अगोदरच त्यामध्ये गोडपणा असल्यामुळे तुम्ही साखर कमी घातली तरी चालेल। मी 3 चम्मच साखर यामध्ये घातली आहे। तुम्हाला हवं त्या गोड चवीनुसार तुम्ही यात घालू शकता। त्यामध्ये फ्लेवरसाठी विलायची घालून घ्यायची। साखर घातली की थोडंसं पाणी सुटेल याला। ते पाणी पूर्ण आटेपर्यंत छान हलवून घ्यायचं। आता आपण ड्रायफ्रूट्स तुपामध्ये तळून घेतलेले यात घालून घेऊ। छान परतून घेऊ। बीटाचा हलवा हा मोठ्यांपासून लहानापर्यंत हेल्दी आहे। सर्वांनी खाल्ला तर आपल्या आरोग्यासाठी तो चांगला आहे, कारण बीट खाल्ल्यामुळे रक्त वाढते। ज्यांना कुणाला हिमोग्लोबिन कमी आहे त्यांनी बीट ज्यूस किंवा हलवा करून खाल्ला तर नक्कीच फरक पडतो। तयार आहे आपला बीटाचा हलवा। आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर व कमेंट करून सांगा। एकदा मुलांना नक्की बनवून द्या, कारण शरीरासाठी खूप हेल्दी आहे। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। रोज रोज पोळी भाजी मुलांना नको असते, तर काहीतरी वेगळं खायचं असते। आज मी बाजारातून काकडी आणली होती, तर या काकडीपासून थालीपीठ बनवणार आहे। ते आपण पाहू। काकडी धुवून घेतलाय स्वच्छ, तो किसून घ्यायचा। कधी कधी एखादी काकडी चवीला कडू असते, त्यामुळे थोडंसं कट करून तुम्ही खाऊन पहा व नंतरच किसायला घ्या। मी काकडी किसून घेतली, पहा पाणी किती सोडले काकडीने। आता या
आपण पीठ घालून घेऊ। यात मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे, सोबतच 1 वाटी बेसन पीठ, लसण मिरची जिरे वाटून घेतलेले ते घालून घेऊ। हा 1 चम्मच ओवा आहे, तो चोळून ठेवलेला आहे, तो घालून घेऊ। व कोथिंबीर। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं। चवीपुरतं मीठ घातलंय। आता थोडीशी कलरसाठी हळद घालायची, अर्धा चम्मच। मी यामध्ये थोडासा पनीर मसाला घालत आहे, कारण यामुळे चव छान येते व मुलं ते आवडीने खातात। हे सर्व मिक्स करून याचं पीठ भिजवून घ्यायचं। पाण्याची गरज पडणार नाही, कारण काकडी हे अगोदरच पाणी खूप सोडलेलं आहे। ओके, पीठ मळून घेतले। आता याचे छान आपण थालीपीठ बनवून घेऊ। बरेच जण हे लाटूनही करतात किंवा थापूनही करतात, मी लाटून बनवत आहे। लहान असताना प्रश्न पडायचा, आई धपाट्याला छिद्र का करते? ते आता समजले, कारण आपण जेव्हा थालीपीठ धपाटे लाटतो ते छान भाजण्यासाठी यातून तेल सोडले जाते। त्यामुळे खालची साईड छान भाजून निघते। तयार आहे आपले काकडीची थालीपीठ। पाहू शकता नरम झालेले आहेत। हे तुम्ही सॉस सोबतही खाऊ शकता, कोणी याला लोण्यासोबतही खातं किंवा तुपासोबतही खातं। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व कशी झाली ते नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।